नमस्कार मित्रांनो, कृषी विद्यापीठ भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट जी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की या भरतीची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे. सोबतच बघा गट अ मध्ये गट ब आणि गट क आणि गट ड यामध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत याबद्दलची माहिती जर बघितली तर आर-टी-आयच्या माहितीनुसार आपल्यापर्यंत मिळालेली आहे. त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आता बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्हाला इथं बघायला मिळणार की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. आता बघा यामध्ये भरती जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे, तर बघा आर-टी-आय नुसार जर बघितलं यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ही माहिती बघितली नसेल तर बघा ही जी माहिती आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाणार आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम ग्रुपचं चॅनल जॉइन केलेलं नसेल तर बघा टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती तुम्ही जॉइन होऊ शकता आणि संपूर्ण जी माहिती आहे बघू शकता. सोबतच बघा जेवढे काही नवीन भरतीचे अपडेट आहे त्याबद्दलची माहिती सर्वप्रथम आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मिळून जाणार. दिनांक 28 फेब्रुवारी 2026 ला जर बघितलं तर ही जी माहिती आहे मिळालेली आहे. आता बघा हा जो आर-टी-आय आहे यामध्ये जर बघितलं तर काय माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता. जे की माहिती अधिकाराच्या अर्जातील मुद्दे कोणकोणते आहेत ते तुम्ही इथं बघू शकाल, की महाराष्ट्रातील सर्व 4 कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तची जी पदे आहेत ते सोडता किती पदे रिक्त आहेत व त्यामध्ये वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिकची किती पदे रिक्त आहेत. यामध्ये बघा प्रकल्पग्रस्तची जी पदे जी आहेत ती सोडून जर बघितली तर अन्य जे आहे म्हणजे की बघा त्याची किती पदे रिक्त आहेत याबद्दलची माहिती इथं देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा या सर्व रिक्त पदांची जाहिरात कधी येणार आहे व ती एम-पी-एस-सी मार्फत भरता का सरळ सेवा मधून भरणार आहात? जाहिरातीची अंदाजित तारीख सांगण्यात यावी अशी जी माहिती आहे म्हणजे की मागवण्यात आलेली होती. पण बघा आपल्याला जर बघितलं तर यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या माहितीचा तपशील जर बघितलं तर यामध्ये देण्यात आलेला आहे. जे की बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या विद्यापीठामध्ये रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. जे की बघा दिनांक 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत स्थित आहे. म्हणजे की सध्याला जर बघितलं तर या तारखेपर्यंत किती जागा रिक्त आहेत यामध्ये इथं माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा गट अ मध्ये जर बघितलं तर एकूण 160 पदे रिक्त तुम्हाला इथे दिसून येणार आहेत. गट ब मध्ये बघा 33 जागा रिक्त आहेत. गट क मध्ये बघा 105 जागा रिक्त आहेत आणि गट ड मध्ये जर बघितलं तर एकूण 305 जागा रिक्त तुम्हाला इथे दिसून येणार आहेत. टोटल जर बघितलं तर बघा 4 कृषी विद्यापीठात जर बघितलं प्रकल्पग्रस्त जी पदे सोडून जी पदे आहेत त्यासाठी जर बघितलं तर 603 पदे जी आहेत ती रिक्त तुम्हाला इथे दिसून येणार आहेत. आता बघा वरिष्ठ लिपिकसाठी जर बघितलं तर 6 पदे आणि कनिष्ठ लिपिकसाठी जर बघितलं 16 पदे. अशी जर बघितलं तर लिपिक या पदासाठी पण तुम्हाला जागा बघायला मिळणार आहेत. आता बघा गट ड मध्ये जर बघितलं सर्वाधिक रिक्त जागा तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे कृषी विद्यापीठ भरती संदर्भात. आता बघितलं तर बघा कृषी विद्यापीठांचा आकृतीबंध शासनाकडे मंजुरीकरिता सादर करण्यात आला असून मंजुरीनंतर शासन मान्यतेनुसार रिक्त पदे भरली जाणार. आता बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की कृषी विद्यापीठाचा जो आकृतीबंध आहे तो शासनाकडे मंजुरीकरिता सादर करण्यात आलेला आहे. आता त्यांच्या मंजुरीनंतर जर बघितलं तर शासन मान्यतेनुसार ही जी रिक्त पदे आहेत ते भरले जाणार आहेत. यामध्ये असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आता जर बघितलं तर बघा यामध्ये या गोष्टी काही सांगण्यात आलेल्या नाही आहे, की ही जी भरतीची जाहिरात आहे ते म्हणजे की कोण कंडक्ट करणार आहे, एम-पी-एस-सी कंडक्ट करणार आहे, की सरळ सेवा माध्यमातून म्हणजे की टी-सी-एस घेणार आहे, की आय-बी-पी-एस. तर बघा यामध्ये अशा प्रकारचा जर बघितलं तर उल्लेख काही यामध्ये देण्यात आलेला नाही आहे. फक्त बघा रिक्त पदांचा तपशील आणि ही जी माहिती आहे, ते आकृतीबंध शासनाकडे मंजुरीकरिता सादर करण्यात आलेली आहे. आणि योग्य जर बघितलं तर जाहिरातीची जी माहिती आहे म्हणजे की योग्य कोणत्या महिन्यात जाहिरात जे येणे शक्य राहणार आहे, तर याबद्दलची पण माहिती तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही आहे. तर बघा अंदाजे जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला एप्रिल-मे महिन्यामध्ये जर बघितलं तर जाहिरात बघायला मिळू शकते. आणि याची एक्झाम कोण घेणार आहे तर बघा ते अद्याप स्पष्ट नाही आहे. जशी काही माहिती माझ्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला अपडेट जे आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देणारच आहे. आता बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठ या भरती संदर्भात म्हणजेच की बघा त्यांना जॉइन करायचं असेल म्हणजेच की बघा गट अ मध्ये, गट ब मध्ये आणि गट क आणि गट ड यामध्ये बघा कोणकोणती पदे रिक्त असणार आहेत. याबद्दलची माहिती जर बघितली तर जोपर्यंत पूर्णपणे जाहिरात स्पष्ट होत नाही तोपर्यंत बघा सांगता येत नाही. यामध्ये फक्त तुम्हाला रिक्त पदांची माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा अशा प्रकारची जर बघितली तर महत्त्वाची अपडेट जी आहे कृषी विद्यापीठ भरती संदर्भात जी आहे तुम्हाला इथे मिळालेली आहे. आता ही जी माहिती आहे आर-टी-आय नुसार आपल्याला मिळालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. जे की बघा 28 फेब्रुवारी 2026 पर्यंतची ही जी माहिती इथे देण्यात आलेली आहे.
तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वाची जी भरतीची अपडेट जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत या भरती संदर्भातील माहिती पोहोचली नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.